आज जरा वातावरण वेगळं दिसत होतं, म्हणजे ऊन पडलं होतं, पाऊस काही नव्हता. त्याच्यामुळं मी जास्त कपडे काढली होती धुवायला. एवढ्या दिवस नुसता पाऊस पाऊस पाऊस, कपडे वाळायचं काही हेच नव्हतं. त्याच्यामुळे आज एकखठ्ठेच जास्त कपडे काढले होते धुवायला. ते धुतल्याच्या नंतर आरुषची फरमाईश, मला पोहे करून दे. अरे म्हटलं भाजी चपाती खायची तर नाही, मला पोहेच खायचेत. मग काय दिले त्याला पोहे करून आणि नंतर लसूण सोलला. आता याच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या दिसत आहे, पण हा गावरान लसूण होता. त्यानंतर लगेच कोथिंबीर पण निवडून घेतली. आज उद्या असं करत करत ती बऱ्याच दिवस तशीच राहिली होती, म्हणून सुकून गेली होती. पण तिलाही घेतलं एकदाचं निवडून. आणि येताना आरुषच्या पप्पांना पाव घेऊन यायला सांगितलं होतं. दुसरं काय खाण्याचं असं मन होत नव्हतं, जास्त वडापाव खाण्याची मला इच्छा झाली होती. त्याच्यामुळे ना ते यायच्या आधी मी बाकीची तयारी करून घेतली होती सगळी. मग ते आल्याच्या नंतर गरम गरम वडे तळायला घेतले होते. आणि आमचं कसं आहे ना, आम्हाला असे गोल नाही आवडत. आम्हाला म्हणजे आरुषच्या पप्पांना असे गोल गोल, आता मी सगळ्या व्हिडिओमध्ये वगैरे बघते गोलच असतं ते सारण असं बटाट्याचं, पण आम्हाला असं चपटं आवडतं. आता काय करणार, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना असे काही सजेशन द्यायचे लागतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे गोष्टी केल्याच पाहिजे मी, नाहीतर मग त्यांना आवडत नाही. आता काय फरक आहे यात आणि त्यात मला काही समजत नाही, पण जाऊ दे. कसंही असो, आपला वडापाव मात्र खायला एकदम छान झाला होता. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला ना वड्याची भाजी केली होती. वडे म्हणजे आमच्याकडे याला सांडगे पण बोलतात. आता दिवसभर वडे वडेच होत आले नुसतं. आणि ना त्याच्यानंतर आहे ना मला किराणा भरून ठेवायचा होता, पण आहे ना म्हटलं सकाळीच भरून ठेवावं. पण त्याच्या आधी ना त्यातल्या साबणा वगैरे होता ना, त्या सगळ्या काढल्या. आणि ना त्या काढल्या तशा आरुषने त्याला खेळायला घेतल्या. आता काय करावं, पोराला साबणा खेळायला लागतात त्याला. त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि हे पिठाचे डबे पण घासून घेतले. आता मोकळे झालेच होते तर म्हटलं ठेवावा घासून, सकाळपर्यंत मस्त सुकून निघतील. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता हे रोजचं काम झालं आहे माझं कपड्यांचं. थोडीफार राहतात सुकायची, ते असे फॅन खाली टाकले की मग सकाळपर्यंत सुकून निघतात. 1 2 3 4 5 6. आरुषच्या छान छान अभ्यासासोबतच माझा आजचा दिवस संपला. बाय.